मी अभिजित पाटील एक शेतकरी आहे। आम्ही ऊस आणि इतर पिकाकरिता ट्रॅक्टरवरचे फवारणी यंत्र बनवले आहे। आता ही आमची ऊस आहे हा 6.5 फुटावरती आहे। तर हे यंत्र 3 प्रकारे काम करतं। एक खाली जे काय दिसतात ते फवारणी आणि आळवणी ड्रिंचिंग याच्यासाठी बनवलेत। थोडा ऊस उंच आला तर हे मधले नोजल आहेत ते 4 ते फवारणीसाठी आहेत। आणि हे जर काय 10 फुटाच्या वरती जरी ऊस आपला गेला तरीसुद्धा हे वरचे हे गन या पद्धतीनं हे आम्ही यंत्र तयार केलेलं आहे। तर आपण आता फवारणी करतोय। हा खोडवा आहे, 6.5 फूट सरी आहे। तर एक 5 फुटाच्या आसपास याची उंची आहे या खोडव्याची। तर आता आम्ही डेमो चालू करतोय। चालू कर की हां जा जा। आपल्याला फवारणी होताना दिसते। तर औषधाची बचत, मजुरांची बचत, एका 300 ह्या लिटरच्या टाकीमध्ये मी 2 फवारणी घेतलेत। 6 एकर फवारणी होते। आम्ही केलेली आहे 6 एकर फवारणी। पाठीमागे जी हिरवी पाईप दिसते त्या पाईपने शेतातील हौद असून दे, हौदातील पाणी किंवा आपल्या चेंबरातील पाणी हे त्या STPनेच सेक्शन करून पाण्याची टाकी, औषधाच्या पाण्याची टाकी ही भरण्यासाठी त्याचा उपयोग होतोय। त्यामुळे मजुरांची पण कपात होते।